देखील चटे सरांचा संपर्क आलेला होता। चटे सरांचं पहिल्या भेटीमध्येच असं व्यक्तिमत्व होतं की भारदस्त असं व्यक्तिमत्व, त्यांनी त्यांचं भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि त्यांची भाषण कौशल्य या गोष्टी खरंच पहिल्या भेटीतच प्रकर्षानं प्रत्येकाला जाणवणाऱ्या अशा गोष्टी आहेत। त्याचबरोबर आता ते जे रील्स बनवतात, ऑनलाईन क्लासेस घेतात, त्यामध्ये त्यांचे बऱ्यापैकी फॉलोअर्स देखील आहेत। वर्ध्यातून मला मागच्या आठवड्यात अध्यक्ष फोन आला एक जणांना, म्हणजे ते DEDला होते तिकडं, शरदचंद्र चटे सर कोण आहेत म्हणून, माझ्या जवळचा माझा खास जवळचा मित्र आहे। अशा पद्धतीनं पूर्ण राज्यामध्ये त्यांचं नाव हळूहळू प्रसिद्ध होत आहे। एखाद्या माणसानं ध्यास घेतला का तो कडेवर कसा न्यावा, आणि नेत असताना त्यात अनंत अडचणी जरी आल्या, सोशल मीडियाच्या काळामध्ये अडचणी येत असतात, पण नवनवीन गोष्टी जो माणूस शिकल तोच आपल्या या क्षेत्रात यापुढे टिकणार आहे। ते चटे सरनं आपल्या तालुक्याला दाखवून दिलेलं आहे। त्यांच्या या वाढदिवसाच्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं येणारं भावी आयुष्य हे खूप आनंदमय, भरभराटीचं, सुख संपन्न आणि आरोग्यदायी जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि चटे सरांना जाता जाता एवढंच म्हणेन की तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000, एवढ्या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि